नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अर्जुन आणि सायली किल्लेदारांच्या घरातून चाललेला असतात. त्यावेळेस सायली सुमन काकूला हाका मारते. सुमन काकू खूप रडत असते, तरी देखील तिचं दुःख बाजूला ठेवून ती खाली येते. काही झालंय आहे का असं सायलीला डाऊट येतो. ती खूप अस्वस्थ सगळ्यांना दिसत असते. तसं रविराज आणि प्रतिमा देखील डाऊट येतो की काहीतरी बिनसलं आहे. तरी ती दुःख बाजूला ठेवून सर्वांशी गोड बोलून त्यांना वाटी लावते. आता अर्जुन आणि सायली जेव्हा जातात त्याच्यानंतर प्रतिमा आणि रविराज देखील तिच्याकडं बघू लागतात. तेवढ्यात वरून नागराज खाली येतो. नागराज जायला लागतो त्याच वेळेस रविराज त्याला आडव जातो आणि बोलतो की कुठे चाललास. त्यावेळेस मी बाहेर चाललो आहे, मीटिंग आहे असं बोलतो. काही जॉब न करता, काही नोकरी न करता तुझे मीटिंग्स असतात हे देखील मी सहन केलं. तरी तुझं 1 तास बरं बाहेर जायचं आणि तू 2-2 दिवस यायचं नाही. कमीत कमी आम्हाला नाही तर तुझ्या बायकोला तरी सांगायला हवं होतं. कुठे गेला होता 2 दिवस असं तो विचारतो. त्यावेळेस तो खोटनाटं सांगतो की मित्राची आई आजारी होती, ती पडली आणि तिच्या खोब्याला मार लागला, मग ॲक्सिडेंट वगैरे झालं. मग फोन बाबतीत काय, तर माझा डिस्प्ले व्यवस्थित काम करत नाही असं तो बोलतो. खूपच खोटं नाटं बोलून तो सर्व दाखवायचा प्रयत्न करत असतो आणि हे सर्व रविराजच्या लक्षात येत असतं. तरी देखील नागराजवर तो विश्वास ठेवतो आणि मैपतपासून लांब राहा. त्याच्याबरोबर तुझी मैत्री जर असेल ती तू लवकरात लवकर तोड, कारण आमच्यावर जो हल्ला केला आहे, आम्हाला जीव मारायचं हिम्मतीने केली आहे, त्याच्यामध्ये मैपत दोषी आहे. आणि मैपत जवळ तू असाल तर मी तुला वाचू शकणार नाही. माझ्या कुटुंबापासून त्याला दूर राहायला हवं. जर तू माझ्या कुटुंबामध्ये लुडबुड करत असेल तर हे मी सहन करणार नाही. आणि ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की हल्ला मैपतने केला, त्यावेळेस हा खोटं नाटक करतो, किती हॉरिबल आहे असं बोलतो आणि इतकं आश्चर्य व्यक्त करतो की जसं काही मला माहीतच नाही. ॲक्च्युली सुमनला ते माहीतच असतं की तो मैपतचा मित्र आहे. हिरेन सांगताच रविला सगळं कळालेलं असतं. इकडे हा सचिन बाहेर येऊन साक्षीशी बोलत असतो आणि मी कामामध्ये बिझी आहे असं तो खोटं सांगतो. माझा फोन का उचलत नाही, माझ्याशी तू नीट बोलत नाही असंही देखील बोलत राहते. माझा तुझ्यावर विश्वास आहे पण मला भीती वाटते, तू मला सोडून जाणार नाही का असं ती बोलते. त्यावेळेस तो स्पष्टपणे नाही असं बोलतो. इकडे मैपतला नागराज जेवणासाठी एक वडापाव घेऊन आलेला असतो. तो वडापाव खाण्यासाठी मैपतचा एक हात सोडणार असतो. त्याच वेळेस तो बेशुद्ध असतो. त्यावेळेस तो थोडं पाणी मारतो आणि हात सोडतो. त्याच वेळेस लगेच तो गळा त्याचा आवळतो. इतका जोरात गळा आवळतो की त्याला श्वास घ्यायला देखील अवघड जातो. मैपतला किडनॅप केला आहे तुम्ही असं तो वारंवार बोलतो. मागात पडेल असं बोलतो. शेवटी हा खाली पडतो, गळ्याला हात लावतो आणि अक्षताच्या त्याच्याकडे बघत हा वडापाव खातो. इकडे अस्मिताला समजूत घालण्यासाठी कल्पना आणि सायली आलेले असतात. आम्ही देखील खोटं नवऱ्याबरोबर भांडतो असं ती बोलते. त्यावेळेस सायली देखील बोलते की खूप भांडण्यामध्ये मजा असते. हिला झोपी लावून ते निघून जातात. इकडे प्रताप आणि अर्जुन देखील सचिनची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो, पण सचिन वेगळीच पॉलिशी मारताना तो बोलतो की माझ्या आईजवळ ही राहत नाही, ते देखील आम्ही सहन केलं आहे आणि ती नेहमी सुखात राहील याची मी नेहमी अपेक्षा करतो. अगदी सरप्राईज पार्टीच्या वेळेस देखील तुम्ही फोन केला, मी इमिजिएटली आलो, तर इतकेच लवकर फ्लाईट तुला कशी काय मिळाली असं तिने डाऊट घेतला आणि तू पनवेलमध्येच असतो असं ती डाऊट घेते. अगदी मी या गोष्टीला कंटाळलो आहे असं तो बोलतो. प्रताप त्याची समजूत काढतो आणि मूड स्विंग्स चालूच असतात असं तो बोलतो. त्यावेळेस सचिन पुन्हा त्याची पॉलिसी मारण्याचा प्रयत्न करतो आणि सफाईने खोटं बोलून त्यांना सर्व शांत करतो. इकडे मित्रांनो सायली आणि अर्जुन यांच्यामध्ये पुन्हा थोडेसे गोडसे चकमक होतात. घर आवरण्यावरून वाद होतात, फाईल असता ठेवण्यावरून वाद होतात आणि आता प्रतिमा नागराज आणि यांच्यामध्ये वाद होतात आणि प्रतिमा चक्क बोलते, तुम्हाला रात्रभर जर बाहेर राहायचं असेल तर पुन्हा घरात येऊ नका. त्यावेळेस पुन्हा मैपतशी मैत्री ठेवलीच ना असं सुमन विचारते. त्यावेळेस नागराज तिच्याकडे खूप वाईट नजरेने बघतो. सायली आणि अर्जुन जेव्हा चर्चा करत असतात त्यावेळेस
विषय निघतो की त्या गाडीचा ड्रायव्हर कोण होता हे शोधलं पाहिजे.